इथे फॉल काढल्यानंतर साडीचा इकडे घडी घालून घेतलेली आहे। प्रॉपर सगळा कपडा घडी घालून घेतलेला आहे। फक्त नेसूचा पदर अर्धा मीटर जो निघाला तो कट करून काढला होता। आणि या इकडे व्यवस्थित पाइपिंग आणि बॉर्डर आहे ती सेट करून इथे बघा पिन लावून घेतलेत हलू नये म्हणून। आणि पुन्हा इथे एक क्लिप पण लावलेली आहे। आणि याच पद्धतीने ह्याची जी हाईट आहे ती आपल्याला इकडे काढायची आहे। आता याची हाईट आहे ती बघा, जसं मी म्हटलं ती बॉर्डरच्या वरती जर आली तर मला ती बॉर्डर काढावी लागेल, नाहीतर मग कटिंगला शिवायला प्रॉब्लेम होईल। सो इथे ही बॉर्डरच्या वरतीच बरोबर मेजर आपला आलेला आहे 42.5 इंच। 2 इंचाचा वरती बेल्ट लागेल। तर ती बॉर्डर काढली आहे आणि मग इथे कंटिन्यू मार्किंग टाकले। आता हा पार्ट मी कट करून घेते। इकडे हे लेवल मध्ये आपल्याला कटिंग केलेलं आहे। इकडे हा प्रॉपर पार्ट खाली घेरसाठी ही बॉर्डर आहे आणि इकडे वरच्या बाजूला हा प्लेन आहे। हा कपडा आपण इथे फुल साडीचा कट करून घेतलेला आहे हाईटनुसार 42.5 इंच। आणि त्याच्यासाठी इकडे अस्तर आहे ते जोडून त्याला खालून फोल्ड मारलेला आहे आणि वरती प्लेट्स टाकून घेतलेले आहेत। हे बघा, हे टोटल 3.5 मीटर अस्तर घेतलेलं आहे मी। तर त्याला असं जॉईंट दिलाय, मध्ये जॉईंट देऊन खालून बॉर्डर मारून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला जितका आपल्या कमरेचा घेर आहे तितक्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। मोठ्या मोठ्या 1-1 इंचाच्या अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। आता कमरेचा बेल्ट तयार करते आणि एवढ्या खूप साऱ्या कपड्याच्या खूप साऱ्या प्लेट्स तयार करून घेते आणि मग कमरेचा बेल्ट लावल्यानंतर तुम्हाला भेटते। बेल्ट लावताना तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने बेल्ट लावलेला आहे। इथे आपल्याला लागणारा घागऱ्यासाठीचा बेल्ट घेतलेला आहे। या बेल्टच्या कपड्याची लांबी आहे 44 इंच आणि रुंदी आहे इथे 5 इंच। अर्धा इंच वरच्या बाजूला, अर्धा इंच खालच्या बाजूला शूर मायनस होईल, म्हणजे बरोबर हे 4 इंचाचा बेल्ट आपल्याला तयार मिळणार आहे। आणि बघा इथे आपण ज्या अस्तरच्या प्लेट्स टाकून घेतल्या होत्या त्या आहे असा कपडा आपण सरळ ठेवलेला आहे खाली बेल्टचा आणि त्याच्यावरती या ज्या प्लेट्सचा पार्ट आहे अस्तरचा तो या पद्धतीने अर्ध्या इंचावरती मी अटॅच करत आहे। एखादी प्लेट कमी जास्त झाली तर आपण इथे ॲडजस्ट करू शकतो, पण मापून घेतल्यामुळे हे दोन्हीही पार्ट इथे सेम येत आहेत। अगदी न कळत इथे छोटीशी एक प्लेट्स टाकायला लागते, ती आपण अशीच साईडला ॲडजस्ट करू शकतो, पण जास्त साईडला ॲडजस्ट न करता ती थोडीशी आतल्या बाजूला ॲडजस्ट करायची आहे इथे या प्लेट्सच्या शेजारी, म्हणजे आपल्याला पुन्हा ते फोल्ड करताना साईडचे दोन्ही पार्ट प्रॉब्लेम होणार नाही। अर्धा इंचावरती या पद्धतीने असा हा बघा बेल्ट अटॅच केलेला आहे।